नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा पारंपरिक सण शिमगा. शिमगा म्हणजेच होळीचा पारंपरिक उत्सव, जो विशेषतः कोकण, गोवा आणि ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. काय आहे शिमग्याचा इतिहास? शिमगा कसा साजरा केला जातो? या सणाच्या वेगवेगळ्या परंपरा कोणत्या आहेत? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय मित्रांनो, आम्ही आहोत अक्षय आणि परिणिता, म्हणजेच टू ऑफ अ काइंड. दरवर्षीप्रमाणे आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला शिमग्यासाठी. मित्रांनो, शिमगा हा फाल्गुन महिन्यात येणारा एक पारंपरिक सण आहे. या दिवशी होळी पेटवली जाते आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हा सण विशेषतः कोकण, गोवा आणि ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिमग्यानंतर रंगपंचमी येते, जिथे लोक गुलाल आणि रंग उधळून आनंद साजरा करतात. शिमग्याचा उल्लेख आपल्याला पुराण कथांमध्येही आढळतो. पहिला म्हणजेच होलिका दहन. हिरण्यकशिपूच्या बहिणीला होलिकेला अग्नीने जाळले आणि भक्त प्रल्हाद वाचला, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. दुसरा म्हणजेच शेतकरी वर्गाचा सण. हा सण शेतीच्या चक्राशी जोड आणि पावसाळ्यासाठी तयारी केली जाते. या दिवशी लोक मोठ्या उत्साहात गावभर फेरी काढतात, गाणी गातात, ढोल ताशांच्या तालावर नाचतात आणि होळी पेटवतात. शिमग्याला काही ठिकाणी शिमगो असेही म्हणतात. इथे नमन हा कार्यक्रम साजरा केला जात आहे. खूप मज्जा आली हे बघताना. सगळेजण एकत्र येऊन या कार्यक्रमाची मजा घेतात. यावेळचा शिमगा विशेष आहे, कारण आम्ही आलोय अक्षयच्या आजोळी आणि अक्षयच्या मामाकडे 24 वर्षांनी मान आलाय. शिमग्याचा मान असणं ही खूप मोठी गोष्ट असते. अगदी घरी लग्न असल्यासारखंच उल्हासदायी वातावरण असतं. सगळे नातेवाईक एकत्र येतात. मानाचे शेवटचे दिवस म्हणजेच भंग, पूजा आणि धुळवड यांची तर मज्जाच वेगळी. तुम्ही शिमगा कसा साजरा करता? कोणत्या गावातला शिमगा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो? खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.